महाराष्ट्रामध्ये बरेचसे किल्ले असे आहेत की जे आता नामशेष होत चाललेले आहेत. तर असे नामशेष होत चाललेले किल्ले आहेत त्याच्यापैकी हा पण एक किल्ला आहे. आता आपण ज्या कनकदुर्गावर आलेलो आहोत तो हा कनकदुर्ग असाच नामशेष होत चाललेला आहे. आज या कनकदुर्ग किल्ल्यामध्ये काय राहिलेत अवशेष किल्ला म्हणण्यासारखे, तर आपण आता एंट्रीला तिथे एक बुरुज बघितला तेव्हा ते झाड वाढलंय ना त्या झाड वाढलंय तिथे एक बुरुज आहे, तो बुरुज राहिलेला आहे. इथे पाण्याची टाकी आहे. पाणी एक झाड दिसतंय ना छोटं, त्याच्या खालती माझं सांगून झालं की तुम्ही बघा तिथे 6 पाण्याची टाकी आहे तिथे लागून, एवढा एक भाग शिल्लक आहे. आणि या लाईट हाऊसच्या बाजूला ही जी भिंत दिसते समोरची इकडे, या भिंतीला काही तटबंदी आहे ती आता आपल्याला बोटीतनं दिसत होती येत असं. हे आता एवढेच अवशेष शिल्लक आहेत. कालांतराने कदाचित तुम्ही अजून काही वर्षांनी आल्यावर तो बुरुजही पडलेला दिसेल आणि किल्ला म्हणायला इथे काहीही नसेल याच्यामध्ये. आता मासे वळ्यात घालतातच आहे तिथे, मागे बघितलं तुम्ही कपडे वळ्यात घालताय किल्ल्यामध्ये, त्यामुळे किल्ला म्हणून याच्या आता पुन्हा संपत चाललेले आहे. आणि असं याच नाही, अनेक किल्ल्यांच्या बाबतीत होत आहे. हे दुर्दैव आहे, पण शेवटी कसं आहे की स्थानिक लोकांनीच पुढाकार घेऊन त्यांच्यामध्ये थोडा अवेअरनेस क्रिएट करायला पाहिजे की ते लोकच या किल्ल्याचं संवर्धन करतील. कारण प्रत्येक वेळी बाहेरनं येऊन कोणी या किल्ल्याचं काम करू शकणार नाहीये. स्थानिक लोकांच्या मदतीनेच या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. किल्ल्यावर आता हे लाईट हाऊस हे साधारणतः ब्रिटिश काळामध्ये हे लाईट हाऊस आलेलं आहे. ते उशिराच्या म्हणजे खूप 20व्या शतकात अगदी शेवटी हे लाईट हाऊस झालेलं आहे अगदी. म्हणजे काही किल्ले तर तुम्हाला किल्ले आहेत हेच दिसणार नाही. अगदी आता आपण समोरचा हा किल्ला बघतोय, हा बघा फतेदुर्ग, पूर्ण सगळी एन्क्रोचमेंट झालेली आहे. किल्ला काही राहिलेला नाहीये, जवळपास संपलाय. म्हणजे किल्ला म्हणायचे अवशेष सुद्धा तिथे आता शिल्लक राहिलेले नाहीये. असे अनेक किल्ले आहेत. अजून एक किल्ला तुम्हाला सांगायचं झालं तर थळचा किल्ला आहे. मी अलिबागच्या जवळ थळ नावाचं जे बंदर आहे तिथे एक चौबुर्जी नावाचा किल्ला होता. म्हणजे त्याला 4 बुरुज होते आणि तटबंदी होती. तुम्ही आता जर तिथे गेलात तर तुम्हाला किल्लाच दिसणार नाही, कारण सगळ्या त्या किल्ल्याच्या वरती त्याचे बुरुजाची उंची एवढी राहिलेली आहे. दिसतात अशा आउटलाईन बुरुज दिसतात वगैरे सगळे, पण त्याच्यावर सगळीकडे मासे वाळ्यात घातलेत आतल्या बाजूने, शेणाने सारवून मासे, त्यामुळे काहीच दिसत नाही.